उंबरठ्याला लक्ष्मीचे स्थान मानले जाते. दररोज किंवा खास सणा उत्सवाच्या दिवशी उंबरठ्याला हळद लावल्याने वास्तुदोष दूर होतात आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरात सदैव राहते. यासाठी अमावस्या, पौर्णिमा, गुरुवार, मंगळवार, शुक्रवार किंवा विशेष एखादा सण उत्सवाच्या दिवशी हळदीचे लेपन केले जाते. हे हळदीचे लेपन कसे करावे तर थोडीशी हळद घेऊन त्यामध्ये थोडंसं गोमूत्र आणि गंगाजल मिसळून असे मिश्रण तयार करून घ्या. हे मिश्रण बनवत असताना जास्त घट्टही बनवू नका आणि जास्त पातळही बनवू नका, जेणेकरून आपल्या उंबरठ्यावर त्याचे लेपन अगदी व्यवस्थित बसेल. तर बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हळद आपल्याला अगोदर उंबरठ्यावर टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर संपूर्ण उंबरठ्यावर या हळदीचे लेपन करायचे आहे. तुम्हाला माहिती आहे का की घराच्या उंबरठ्यावर हळदीचे लेपन केल्याने सूक्ष्म जंतू आणि कीटक घरात प्रवेश करत नाहीत. तसेच वास्तूमध्ये सकारात्मक ऊर्जा देखील राहते. आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरील वास्तुदोष दूर करण्यासाठी आणि दृष्ट लागण्यापासून घराचा बचाव करण्यासाठीही हळदीचे लेपन प्रभावी मानले जाते. म्हणून हळदी लेपनाला बघा किती महत्त्व आहे. म्हणून दर मंगळवारी, गुरुवारी, शुक्रवारी किंवा अमावस्या असो, पौर्णिमा असो, एखादा विशिष्ट सण असो, या दिवशी तुम्हीही आवर्जून अशा प्रकारे हळद लेपन करून घ्यायचं. आता हे माझं हळद लेपन करून झालेलं आहे. बघू शकता तुम्ही, कुठेही कोडं सोडलेलं नाही आहे. संपूर्ण उंबरठ्याला मी व्यवस्थित असं हे लेपन करून घेतलं आहे. त्यानंतर हे आता थोड्या वेळ वाळू देईल आणि वाळल्यानंतर यावर आपल्याला कुंकूने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. तर कुंकूमध्ये मी थोडंसं गोमूत्र टाकून घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे गोमूत्र नसेल तर तुम्ही गंगाजल किंवा मग साधं जल टाकलं तरी देखील चालेल. त्यानंतर उंबरठ्याच्या आजूबाजूला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. कारण की कोणतेही नवीन काम सुरू करत असताना, पूजा अर्चना सुरू करण्या अगोदर किंवा नवीन वास्तू प्रवेशावेळी वाहनावर किंवा घराच्या उंबरठ्यावर आणि दरवाजावर स्वस्तिक काढल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते, वातावरणात सकारात्मकता येते आणि कार्यात यश मिळते, अशी गाढ श्रद्धा आहे. काढून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला दीप प्रज्वलित करायचा आहे. त्यासाठी मी ही एक मार्बल वापरलेली आहे. माझ्याकडे छोटासा तुकडा आहे म्हणून मी तो तेथेच उंबरठ्यावर ठेवते आणि त्यानंतर दीप प्रज्वलित करून धूप देखील लावून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे मी दर गुरुवारी, मंगळवारी, शुक्रवारी किंवा मग सणासुदीच्या वेळेस माझ्या उंबरठ्याचं हळद लेपन करत असते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा. त्यानंतर मी माझ्या मुख्य दरवाजा देखील पुसून स्वच्छ करून घेतला आहे आणि तेथे देखील स्वस्तिक काढून घेतलेली आहे. तर चला मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.